I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks. This and that. ही माझी मिसेस कीर्ती रोहित पांचा आणि ही माझी 4 वर्षाची मुलगी आराध्या पांचा. आम्ही राहिला तोडीपट टोल नाक्यावरती सिद्धिविनायक पार्कमध्ये राहतो. राहत्या घरी पेपर्सचा कार्यक्रम ठरलेला 23 तारखेला आणि 23 तारखेच्या दरम्यान 2:30च्या टायमिंगमध्ये मुलं खाली खेळत असताना गॅसवर ठेवलेलं पातेलं होतं आणि एका मुलाने 14 वर्षाच्या मुलाने 4 वर्षाच्या मुलीला खेळताना पाण्यात ढकलून दिलं आणि ते ढकलले असताना हा टाइम कितीच्या सुमारास 1:30च्या सुमारास हा ऍक्सिडेंट झालेला. त्याच ऍक्सिडेंट झालेल्या ठिकाणावरनं तिला आम्ही जवळच्या शिवम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि शिवम हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट जास्त बोलल्यामुळे आम्ही तिथनं पेशंटला हलवून साने गुरुजी हॉस्पिटलला घेऊन गेलो. साने गुरुजी हॉस्पिटलला 50% असल्यामुळं तिला ऍडमिट करून घेतलं नाही बनवाड नसल्यामुळं आणि त्या ठिकाणावरनं आम्हाला काही सुचलं नाही आणि त्या ठिकाणावरनं आम्ही परत विश्वनाथ हॉस्पिटलला घेऊन गेलो. विश्वनाथ हॉस्पिटलला पण मुलीचं ट्रीटमेंट होत नाही म्हणून तिथनं आम्हाला ससून हॉस्पिटलला हलवण्यासाठी सांगितलं आणि त्या ठिकाणावरनं आम्ही 6-7च्या दरम्यान ससून हॉस्पिटलला भेट घेतली आणि त्या ठिकाणी बनवाड असं सिच्युएशन होतं की त्या ठिकाणी नर्स सांगितले आम्हाला की इथं बाळाची क्रिटिकल परिस्थिती असल्यामुळं तिला इन्फेक्शन जास्त होऊ शकतं. त्यानुसार आम्हाला काही सुचलं नसल्यामुळं आम्ही मागच्या वर्षी आमच्या कॉलनीमध्ये एक ॲडव्हर्टाईजसाठी लाईफ केअर हॉस्पिटलचं एक कार्ड घेऊन आलेली मॅडम होती आणि त्यांनी आम्हाला या कार्डबद्दल माहिती सांगितलेली आणि त्यावेळेस आम्हाला ही माहिती आठवल्यामुळं आम्ही त्या ठिकाणावरनं डॉक्टर प्रसाद जोगदंड सरांशी कॉन्टॅक्ट करून व्यवस्थित सगळी माहिती सांगून त्यांना ॲडमिशनचं बोललं आणि त्या ठिकाणावरनं आम्ही रात्री 12-12:30च्या दरम्यान लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर आम्हाला डिपॉझिट न मागता कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट न भरता पेशंटला ॲडमिट करून घेतलं आणि त्या ठिकाणावरनं ट्रीटमेंट तिची सुरुवात झाली. तिची सुरुवातीला हालत खूपच म्हणजे खराब क्रिटिकल होती. त्यानुसार तिच्यामध्ये 3-4 दिवसांनी चांगले बदल दिसण्यात आले. त्यानुसार आपल्या स्टाफची पण खूप काळजी घेण्यात आली. म्हणजे स्टाफ एखादी आपल्या स्वतःच्या मुलीसारखा तिचा सांभाळ करण्यात आला. डॉक्टर स्टाफ पण आम्हाला खूप आवडलेला आहे आणि परत डॉक्टरची सकाळची व्हिजिट असते आणि 1-1 तासाला प्रत्येक डॉक्टरचं म्हणजे चेकअपसाठी येतात. असं नाही आहे की ही मुलगी लहान आहे म्हणून डॉक्टर प्रसाद जोगदंड साहेब प्रत्येक दिवशी अशा प्रकारे आमचं आता 1 महिन्याचं ॲडमिशन झालेलं आहे. आता हिची परिस्थिती एकदम चांगल्या रीती चालू आहे. ह्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रसाद जोगदंड सरांनी 4 वर्षाच्या मुलीचा रिस्क घेऊन स्वतःच्या हिमतीवर तिला ॲडमिट करून घेतलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर उज्ज्वला मॅडम, परत डॉक्टर पाटील सर, डॉक्टर अविनाश सर आणि इथला नर्सिंग स्टाफ सागर सर असे भरपूर काय वैयक्तिक सर आहेत की त्यांनी आराध्याची काळजीपूर्वक काळजी करून रोजची पर डे ड्रेसिंग केली आहे आणि ड्रेसिंगनुसार तिच्यात प्रत्येक दिवशीचा हा बदल दिसून आम्हाला आलेला आहे आणि त्यानंतर स्टाफची घेतलेली आराध्याची काळजी आणि सरांचं ह्या पेशंटची वागणूक यावर आम्ही लाईफ केअर हॉस्पिटलचे आभार मानतो आणि यावर आमचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.